नमस्कार. टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रश्नार्थी वाक्य म्हणजेच प्रश्न कसा बनवायचा हे तुम्हाला आधी माहिती असलं पाहिजे, तर तुम्ही त्याचं उत्तर कसं द्यायचं हे तुमच्या लक्षात येईल. तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला एखाद्याला इंग्लिशमधून प्रश्न विचारायचा असतो किंवा मुलांना आपल्याला शिकवायचं असतं की इंग्लिशमधून तू बोलायचं असेल तर बऱ्याचदा मुलं आपल्याला प्रश्न विचारत असतात. मग इंग्लिशमधून बोलायला शिकायचं असेल तर प्रश्न विचारायला शिकणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तर प्रश्न कसे विचारायला शिकायचे तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की इंग्रजीमधून मुलांना तुम्ही प्रश्न विचारायला कसे शिकवू शकता किंवा तुम्हीसुद्धा स्वतः इंग्लिशमधून प्रश्न कसे विचारू शकता. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझ्या व्हिडिओ पाहत असाल परंतु चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की प्रश्न विचारण्याच्या पद्धती कोणत्या आहेत आणि प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो. त्याशिवाय व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. तर आता आपल्याला पाहायचं आहे की प्रश्न विचारायला तुम्हाला मुलांना शिकवायचं आहे, तर त्यासाठी आधी प्रश्न कसे असतात, प्रश्नांचे कोणते प्रकार असतात हे तुम्हाला मुलांना आधी माहिती करून दिलं पाहिजे किंवा तुम्हाला स्वतःला सुद्धा आधी ते माहिती असलं पाहिजे. तर मराठीत ज्याप्रमाणे खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रश्न विचारू शकतो तसं इंग्रजीमध्ये नाही आहे. इंग्रजीमध्ये प्रश्न विचारणं अगदी सोपं आहे आणि त्याचे फक्त दोनच प्रकार पडतात बेसिकली. तर पहिला प्रकार असतो जो सहाय्यकारी क्रियापदापासून आपण प्रश्न विचारतो. फॉर एक्झाम्पल त्या प्रश्नाची सुरुवात ही नेहमी डू, डज, इज, वॉज, वेअर, आर, कॅन, कुड, एक्सेट्रा म्हणजे असे खूप सारे जे आहेत सहाय्यकारी क्रियापद जे आपण शिकलेलो आहोत त्यांच्यापासून त्या प्रश्नांची सुरुवात होते. त्या प्रश्नांना वर्बल क्वेश्चन्स किंवा एस नोट टाईप क्वेश्चन्स असं म्हणलं जातं. आणि त्याशिवाय दुसरा प्रकार आहे तो म्हणजे प्रश्नार्थी शब्दापासून म्हणजे व्हॉट, वेन, वेअर आहे. हे काही जे WH टाईप क्वेश्चन यावरची सुद्धा आपण एक व्हिडिओ पाहिलेली आहे, घेतलेली आहे आधी. तर हे काही जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांपासून दुसऱ्या प्रकारचा प्रश्न तयार होत असतो. याला WH टाईप क्वेश्चनच म्हटलं जातं. याला म्हणलं जातं वर्बल क्वेश्चन किंवा एस नोट टाईप क्वेश्चन आणि याला म्हणलं जातं WH टाईप क्वेश्चन. तर इंग्रजीमध्ये फक्त हे दोनच प्रकार आहेत की वर्बल क्वेश्चन आणि WH टाईप क्वेश्चन. तर मग इंग्रजीमध्ये प्रश्न विचारणंसुद्धा तेवढंच सोपं आहे, कारण फक्त दोनच प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत. एक म्हणजे येस नो टाईप क्वेश्चन किंवा दुसरा म्हणजे WH टाईप क्वेश्चन. तर आता मग प्रश्न हा पडतो की कधी सहाय्यकारी क्रियापदांपासून प्रश्न सुरू करायचा आणि कधी WH टाईपपासून किंवा WH शब्दांपासून प्रश्न तयार करायचा. तर चला तर मग पाहूयात आपण की याचे काही रूल आहेत. तर पहिला रूल आहे मराठीमध्ये प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी का असेल. म्हणजे मराठी प्रश्न ज्यावेळेस आपण विचारतो, आपण जेव्हा प्रश्न विचारणार एखाद्याला त्यावेळी तो मनात बनवून बघणार. मग तो मनात ज्यावेळी आपण बनवतो त्यावेळी जर प्रश्नाच्या शेवटी का येत असेल तर इंग्रजीचं वाक्य सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होईल. म्हणजेच काय, जर मराठीतील एखादा प्रश्नचा शेवट का ने होत असेल तर इंग्रजीमध्ये तो प्रश्न बनवताना आपण सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करायचा. उदाहरणार्थ तू येशील का या प्रश्नाचा शेवट हा का ने झालेला आहे. या प्रश्नाचा शेवट का ने झालेला आहे म्हणून या प्रश्नाची सुरुवात इंग्रजीमध्ये करताना सहाय्यकारी क्रियापदाने, आता प्रश्न बनवत असताना काळसुद्धा बघायचा असतो. तर मग काळ काय आहे, भविष्यकाळ आहे. तू येशील का म्हणजे तू आला आहेस किंवा येणार आहे का हे विचारण्यासाठी येशील का यावरून आपल्या लक्षात येतं की हा भविष्यकाळ आहे. म्हणून विल यू कम, विल यू कम. सहाय्यकारी क्रियापद कशावरून ठरवायचं आहे तर काळ कोणता आहे वाक्याचा, आपल्या प्रश्नाचा काळ कोणता आहे यावरून सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरायचं हे आपण ठरवायचं आहे. अजून एक एक्झाम्पल पाहूया. तू जाशील का हा सुद्धा भविष्यकाळ आहे म्हणून विल यू गो, विल यू गो. आणि या प्रश्नाची रचना ही नेहमी सहाय्यकारी क्रियापद प्लस कर्ता प्लस क्रियापद म्हणजे आपलं जे मूळ क्रियापद असेल ते आणि नंतर राहिलेलं एक्स्ट्राचं जे काही तुमचं वाक्य असेल ते आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क याच पद्धतीने करायचे असते.
फॉर एक्झाम्पल बघा, तू मला उद्या भेटशील का. तर या वाक्यामध्ये आपण काय केलेलं आहे की पहिल्यांदा सहाय्यकारी क्रियापद घेतलेलं आहे विल, त्यानंतर घेतलेलं आहे करता. आपण इथं सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा घ्यायचे सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर घ्यायचं आहे करता यू, विल यू. त्यानंतर आपलं जे क्रियापद आहे भेटणे, भेटण्यासाठी काय मीट, विल यू मीट. आणि नंतर एक्स्ट्रा आपलं जे काही वाक्य राहिलं असेल मी टुमारो, तू मला उद्या भेटशील का, विल यू मीट मी टुमारो. या पद्धतीनेच या वाक्यांची रचना राहते. यांना येस नो टाईप क्वेश्चनसुद्धा म्हणतात. जसं की आता तुम्ही प्रश्न विचारला तू येशील का, विल यू कम, म्हणजे तुम्ही याचं उत्तर हो किंवा नाही या दोनच शब्दात देणार. तू येशील का, हो मी येईन, किंवा नाही मी येणार नाही. हे ज्यावेळी तुम्ही पूर्ण वाक्यात सांगणार आहात त्यावेळी पण तुम्ही याचं उत्तर एकदम शॉर्टमध्ये येस किंवा नो या दोन शब्दांमध्ये सुद्धा देऊ शकता. तर हा रूल तुम्ही पहिला लक्षात ठेवायचा आहे की मराठीमध्ये प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी जर का असेल तर इंग्रजीचं वाक्य सहाय्यकारी क्रियापदानेच सुरू करायचं आहे. त्यानंतर आपण आता WH टाईप क्वेश्चन. तर WH टाईप क्वेश्चन कसा बनवायचा, मराठी प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी काय येत नसेल तर इंग्रजीचं वाक्य प्रश्नार्थी शब्दाने सुरू होईल. म्हणजे आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ज्या वाक्याच्या शेवटी काय येतं, मराठी प्रश्न विचारत असताना ज्या वाक्याच्या शेवटी काय येतं त्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदाने त्या प्रश्नाची सुरुवात करायची. आणि काय येत नसेल तर WH टाईप जो वर्ड असतो कोणताही, आता तो वर्ड कोणता असेल हे आपण प्रश्नावरून ठरवायचं आहे. आणि जर का नसेल तर त्यावेळी WH टाईप शब्दाने प्रश्नाची सुरुवात करायची आहे. फॉर एक्झाम्पल तुला काय आवडतं. आता कायसाठी आपण काय वापरतो, वॉट, म्हणून या प्रश्नाची सुरुवात होणार व्हॉट डू यू लाईक, तुला काय आवडतं, व्हॉट डू यू लाईक. आता याचं उत्तर आपण हो किंवा नाहीमध्ये देऊ शकत नाही. मला काय आवडतं ते इथं मला एक्सप्लेन करावं लागेल. म्हणून या प्रकारच्या प्रश्नांना WH टाईप प्रश्न म्हणतात. ज्यावेळी प्रश्नाच्या शेवटी का आलं असतं तर मी त्याचं उत्तर हो किंवा नाही यामध्ये दिलं असतं. पण आता इथं जसा प्रश्न बदलतो तसं आपल्याला उत्तराची रचनासुद्धा बदलावी लागते. दुसरा प्रश्न बघा, तू कुठे राहतोस. आता कुठे यासाठी आपण काय वापरतो, वेअर, म्हणून या प्रश्नाची सुरुवात झालेली आहे वेअर डू यू लिव्ह. नेक्स्ट, तू हे कसं केलं, तू हे कसं केलं. आता कसं यासाठी आपण वापरतो हाव, म्हणून या प्रश्नाची सुरुवात झालेली आहे हाऊ डिड यू डू दिस. तर या पद्धतीने ज्यावेळी प्रश्नाचा शेवटी का नसेल त्यावेळी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारावे लागतात. फक्त लक्षात एवढंच ठेवायचं आहे की त्या प्रश्नांची सुरुवात ही WH शब्दाने, WH अक्षराने होत असते. तर या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे सांगण्याचा प्रयत्न केला की प्रश्न तुम्ही कसा बनवू शकता किंवा मुलांना प्रश्न बनवायला कसं शिकवू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.